इन्स्पेक्टर साहेब मला अटक करा। तेजप्रताप माई मी शपथ घातली आहे तुम्हाला। मला थांबू नका आता। इन्स्पेक्टर साहेब मला इथनं घेऊन जा, पण हा सामूहिक विवाह सोहळा थांबू नका। थांबा। सर, ज्या मुलीवर अन्याय झाल्यामुळे तुम्ही याला अटक करू पाहताय तिची साक्ष नकोय का तुम्हाला? मला साक्ष द्यायची। मॅडम तुम्ही साक्ष देणार? सांगा मॅडम, कुणालाही न घाबरता सांगा। तेजप्रताप यांनी मला पळवून फार्म हाऊसवर नेलं होतं, हे खरं आहे। आणि जर त्याचं असं म्हणणं असेल की त्यांनी काहीच केलं नाहीये, तो निर्दोष आहे, तर हेही खरं आहे। त्यांनी मला फार्म हाऊसवर नेलं होतं, पण ते जबरदस्ती नाही, मी स्वतःच्या मर्जीने पळून गेले होते। मी पळून गेले कारण माझं तेजप्रतापवर खूप प्रेम आहे। आणि तेजप्रतापचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। मग पळून का गेला होता? माझ्या वडिलांचा विरोध होता आमच्या प्रेमाला। साहेब, मी सज्ञान आहे, माझ्या आयुष्याचा निर्णय मी स्वतः घेऊच शकते। तुमचे वडील कुठे मग? ते आहेत का? ते हा बरोबर बोलती ती। म्हणजे माझा विरोधच होता ह्या लग्नाला, पण मग मला असं लक्ष ध्यानात आलं का बाबा आपली चूक आहे ही, ते समजलं आणि मग माझा विरोधच मावळला। आता काय माझा विरोध नाही, आता परवानगी आहे माझी साहेब। म्हणजे आता तू हे पण म्हणशील की ही जी क्लिप व्हायरल झाली आहे ती तुझी नाहीच आहे, हो ना? नाही मॅडम, त्या क्लिपमध्ये आम्हीच आहोत हे खरं आहे, पण ती क्लिप खूप चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली आहे। ते तसं घडलंच नव्हतं, एक ऍक्सिडेंट होता। मॅडम, महिला आयोगाने माझ्यावर अन्याय होतोय असं समजून या सगळ्याची दखल घेतली
त्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे. पण जर तुम्ही माझ्याच लग्नाच्या दिवशी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला अटक करणार असाल तर तो खरा अन्याय असेल माझ्यावर. मी तुम्हाला विनंती करते, त्यांच्यावर घातलेली केस मागे घ्या आणि त्यांना सोडवा. मॅडम तुम्ही शुद्धीतच बोलतेय ती. तुम्हाला काय ड्रिंक केल्यासारखी दिसते का? हा, नीट विचारपूर्वक स्टेटमेंट दिले त्यांनी, कळलं का? मी पण डिपार्टमेंटचाच माणूस आहे. या फॉर्मॅलिटीज तुमच्या तुम्ही कंप्लीट करा आणि ह्या पहिल्या बेड्या काढा. चला. मॅडम तुम्ही केस करण्यापूर्वी मुलीची जबानी घेतली असती तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या, नाही का? जाधव साहेब, तुमची तर डिपार्टमेंटल एन्क्वायरी होणारच. तयार राहा. आता काय अक्षता टाकून जाताय का जेवून जाताय? निघा. माईसाहेब, म्हणालो होतो की नाही मी, तेज प्रताप जर निर्दोष असतील तर त्यांना काहीही होणार नाही. माझ्या मते कायद्याचं राज्य हेच सांगतं की मुलीचं लग्न ती तिच्या मर्जीने करू शकते आणि तिने हेच केलं. वैदेही जगताप, पोरी खूप धीरानं तोंड दिलंस तू या प्रसंगाला. मी त्यासाठी वैदेही जगतापचं खूप खूप अभिनंदन करतो. तू फक्त तुझंच लग्न वाचवलं असं नाहीस, तर या 100 लोकांचं लग्न सुद्धा तू वाचवलंयस. आणि मी तेज प्रताप मक्तेदार यांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी एवढी सुंदर आणि हुशार बायको पटकवली. आणि आज माईसाहेब जशा स्वतःच्या कर्तृत्वानं या रमावतीच्या आईसाहेब झाल्या, तसं आज वैदेही तेजप्रताप मक्तेदार रमावतीची सून झाली असं मी जाहीर करतो. साहेब, नाही म्हणजे सगळं बरोबर आहे, पण अजून लग्नच व्हायचं आहे. झालं ते एकदम. मग आता होऊन जाऊ द्या लग्न. आली लग्न घटी समीप नवरा, घेओनिया वाघरा, गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा. पटा ते धरा, दृष्टान दृष्ट
वधूवराण करणे दोघे करा विउभी वाजंत्रे बहुगल बलाट करणे कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. कंदर, तुला म्हणलं होतं ना एक दिवस हाराची वरमाळा होणार. बघतोयस ना. माई शेवटी ही घरात आलीच. आता एक चांगला चाबूक मिळालाय मला हातात. पुढच्या विधीसाठी आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रियाताई, वधूवरांच्या उपवस्त्राला गाठ मारायची आहे. आणि प्रियाताई, गाठ मारताना उखाणा घ्यायचा बरं. प्रिया थांब, शलाकाला येऊ दे. चाफा बोले ना, चाफा चाले ना, रणजितरावांचं माझ्याशिवाय पानच झाले ना. मी नवरदेवाची मोठी बहीण, मला कधीच विसरायचं नाही. शलाकाताई, कारभारीन बाई, मस्त नाव घेतलं. हा जॅक एकदम.
सप्तपदी म्हणजे एकमेकांना 7 वचनं द्यायची. प्रत्येक फेऱ्यासोबत एक वचन. वचन दिल्याबरोबर तांदळावर ठेवलेली सुपारी उजव्या पायाच्या अंगठ्यानं अलगद बाजूला करायची. चला. पहिला फेरा जबाबदारीचा. मी तुला वचन देते की यापुढे आपल्या संसाराची, घरातल्या माणसांची, घरादाराची सगळी जबाबदारी तुझ्यासोबत मी सुद्धा घेईन. दुसरा फेरा म्हणजे दुसरं वचन, मैत्री आणि विश्वासाचं नातं ठेवण्याचं. मी आपल्या दोघांमध्ये कायम मैत्री आणि विश्वासाचं नातं ठेवीन. कधीही आपल्या दोघांमधल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुझ्यापासून कधीच काहीही लपवून ठेवणार नाही. तिसरं वचन एकमेकांविषयी प्रेम आणि आदर बाळगण्याचं. मी कधीच तुझा अपमान होईल असं वागणार नाही. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर कायम असेल. चौथं वचन सुखदुःख वाटून घेण्याचं. मी कायम तुझ्या सुखात माझं सुख मानेन आणि तुझ्या दुःखामध्ये मी माझं दुःख मानेन. हे मी तुला आज वचन देते. पाचवा फेरा म्हणजे पाचवं वचन काळजीचं.
मी आपल्या कुटुंबाची मनापासून काळजी घेईन. मी आपलं कुटुंब आनंदी आणि निरोगी ठेवेन. मी तुझ्या संततीला जन्म देऊन आपल्या वंशाची पण काळजी घेईन असं वचन मी आज तुला देते. तू जसं आपल्या घराला संपन्नता आणि समृद्धी देशील, तसंच मी आपल्या घराच्या पोषणाची जबाबदारी घेईन. आपल्या घरातून कधीही कोणीच उपाशी बाहेर पडणार नाही याची मी कायम काळजी घेईन. आमची पण मजबुरी आहे, म्हणून 1 वर्षाचा करार. अटी वाचून घे. आज लग्न आणि 12 महिन्यानंतर परस्पर संमतीनं घटस्फोट. जरी तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार असशील तरी त्यामुळे तुझा माझ्यावर काही अधिकार आहे हे डोक्यातनं काढून टाकायचं. 7वं आणि शेवटचं वचन आयुष्यभराच्या साथीचं. तुझी गाठ आता माझ्याशी बांधली गेली, त्यामुळे मी तुझी साथ कधीही सोडणार नाही असं वचन मी आज तुला देते. वचन देतो आयुष्यभर तुझ्यासाठी तुझ्या संग राहील. तेज प्रताप, आमच्या डाव्या हाताला या. चला. एकटेच. फोटो महत्वाचा आहे, कॅमेऱ्यात बघा.